आपण पेरिमेनोपॉज म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणकोणती, त्यात काय त्रास होऊ शकतात हे आपण जाणून घेतलं होतं. या सगळ्या त्रासांना कमी करण्यासाठी किंवा थोडंसं नियंत्रण त्याच्यावर ठेवण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर तनुश्री देशपांडे, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि फर्टिलिटी एक्सपर्ट, पुणे. बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येतं बघा की नेहमीचा व्यायाम, नेहमीचं खाणं पिणं तसंच असलं तरीही वजन वाढायला सुरुवात होते. ह्याचं मुख्य कारण असं आहे की पेरिमेनोपॉजच्या दरम्यान बेसल मेटाबॉलिक रेट हा कमी होतो. जेवढ्या आपण कॅलरीज घेतो तेवढ्या खर्च होत नाहीत. मग आपण काय करायचं? वेट बेअरिंग एक्सरसाइजेस करणं हे महत्त्वाचं. म्हणजे उदाहरणार्थ चालायला जाणं, जॉगिंग करणं, तुम्ही जर जिमला जात असाल तर वेट ट्रेनिंग करणं हे महत्त्वाचं. यामुळे सगळ्या सांध्यांना बळकटी येते. बरं, हा एक्सरसाइज साधारण आठवड्याभरामध्ये कमीत कमी 5 दिवस तरी करायला हवा. दिवसभरामध्ये अर्धा ते पाऊण तास तरी करायला हवा. नियमित व्यायाम केल्यानं अनेक फायदे होणार आहेत आपल्याला. आपलं वजन नियंत्रित राहणार आहे. वजन जेवढं आहे तेवढं जरी आपलं मेंटेन झालं तरी आपल्याला हवंय ते वाढायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मूड स्विंग्सचं प्रमाण हे खूप कमी होणं, हॉट फ्लॅशेसचा जो त्रास होतो तोही कमी होणं, रात्रीची झोप व्यवस्थित लागायला सुरुवात होते. याचबरोबर आहारामध्येही थोडे थोडे बदल करायचे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ म्हणजे भात, पोळी, भाकरी ह्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. ह्याच्या उलट प्रोटीन्स, विटॅमिन्स म्हणजे भाज्या, सॅलड्स, कोशिंबिरी, फळं ह्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं. त्यामुळे आपण जेवढ्या कॅलरीज घेणार आहोत त्या थोड्या कमी व्हायला मदत होते. चहा आणि कॉफीचं प्रमाण सुद्धा थोडं कमी करायला हवं. दिवसभरातनं 1 किंवा जास्तीत जास्त 2 कप चहा किंवा कॉफी हे घ्यायला हरकत नाही. नियमित योगाबरोबर मेडिटेशन, प्राणायाम हे करणंही तितकंच महत्त्वाचं. त्यानं आपला स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन असतं ते कंट्रोल करायला खूप फायदा होतो. आपले काही छंद असतील, म्हणजे कुणाला चित्र काढायला आवडत असेल, वाचन करायला आवडत असेल, गोष्टी लिहायला आवडत असतील, त्यामध्ये थोडंसं मन रमवायला हवं. ह्याने आपला मूड चांगला व्हायला खूप फायदा होतो. स्ट्रेस कमी व्हायला फार फायदा होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना नक्की वेळ द्या. हे छोटे छोटे उपाय करून आपले हे सिम्पटम्स आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो. तरीही जर कुणाला जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा.